नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब बोडके स्वागत करतो आपलं वायरलेस एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती। मित्रांनो, याच्या अगोदर आपण इंग्लिशचे 2 डेमो लेक्चर्स अपलोड केलेले आहेत, जे YouTube वरती पण आहे आणि आपल्या ॲप वरती पण आहे। आपली जी बॅच आहे ती बॅच 10 डिसेंबरला स्टार्ट होणार आहे। बॅच असेल आपली 10 डिसेंबरला। 10 डिसेंबरच्या बॅचचे आपण डेमो लेक्चर्स हे आपण अपलोड करणं स्टार्ट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 2 डेमो लेक्चर्स आपण अपलोड ऑलरेडी केलेलं आहे आणि सोबत सोबत तुम्हाला काही मी PDF पण दिलेले आहेत, जे लेक्चर झालं त्याच्याशी रिलेटेड आणि आपल्याला समोरच्या लेक्चरला जे युजफुल आहे त्याच्याशी रिलेटेड। तुम्ही जर ॲप वरती गेलात तर तुम्हाला MPC इंग्लिश बॅच च्या अंडर तुम्हाला सर्व कंटेंट मिळून जाईल आणि हे आपलं 3rd लेक्चर असेल। इंग्लिश सारख्या ग्लोबल लँग्वेजला जर आपल्याला टॅकल करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा जो असेल तो असतो आपला अप्रोच। आपल्याला नेमकं कशा प्रकारे स्टडी करायचा याच्याशी रिलेटेड आपल्याला पहिल्यांदा क्लॅरिटी असणं कंपल्सरी आहे। क्लॅरिटी जर तुम्हाला प्रॉपर मिळाली तर तुमचा स्टडी चांगला होऊ शकतो। बघा, तर आपल्याला सर्वांना, तुम्ही असेल मी असेल कोणी असेल, आपल्याला इंग्लिशचा स्टडी करायचा आहे। इंग्लिशचा आपल्याला झेंडा फडकवायचा आहे। बघा, इंग्लिशचा झेंडा फडकवायचा तर आपल्याला पहिल्यांदा इंग्लिशचं बिल्डिंग बनवावं लागेल। ही इंग्लिश रूपी एक आपल्याला इमारत उभी करावी लागेल, बिल्डिंग बनावं लागेल। तुम्हाला टेम्पल म्हणा, मी तर टेम्पल म्हणतो, इंग्लिशचा आपल्याला टेम्पल बनावं लागेल, जेणेकरून टेम्पलच्या वरती झेंडा असतो म्हणून। तर आपल्याला इंग्लिशचं पहिले टेम्पल बिल्ड करणं आहे। तर मित्रांनो, कोणी सांगेल का मला की इंग्लिशचं जर का मला टेम्पल बिल्ड करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं माझ्यासाठी कोणती गोष्ट इम्पॉर्टंट असेल? इंग्लिशची इमारत मला उभी करायची असेल तर सर्वात महत्त्वाचं मला काय लागेल? ऑब्वियसली आन्सर असायला पाहिजे आपलं इंग्लिशचा पाया, त्या बिल्डिंगचा पाया, त्या टेम्पलचा पाया, फंडामेंटल्स क्लिअर असणं गरजेचं आहे। फंडामेंटल्स इन द सेन्स मित्रांनो म्हणतो फाउंडेशन। तर इंग्लिशच्या बिल्डिंगचं जे फाउंडेशन आहे, जो बेस आहे, जो पाया आहे, मित्रांनो कोणी मान्य करा अथवा न करा, ते आहे व्होकॅब। कशामुळं? मी माझा पॉइंट समोर गेल्यानंतर क्लिअर करणारच आहे। इंग्लिशचं जे टेम्पल आहे मित्रांनो, हे 2 पिलर्स वरती डिपेंड आहे। त्या 2 पिलर्सचे नाव आहे नाउन आणि व्हर्ब। हो, जर का तुमच्याकडे तुमचा बेसमेंट क्लिअर असेल आणि नाउन आणि व्हर्ब या 2 पॉइंट वरती जर तुमची कमांड असेल तर इंग्लिशची बिल्डिंग तुमची तयार होऊ शकते। बाकी टॉपिक्स वरती कमांड नसेलही तर थोडंफार धकून जाईल, पण हे 3 पॉइंट जे आहे हे 3 पॉइंट तुमचे असायलाच हवे, त्याला कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही। बघा, जर तुमचा नाउन झाला तर नाउन सोबत तुम्हाला ॲडजेक्टिव्हचाही स्टडी करावा लागेल। ज्यांचा बेस चांगला आहे त्यांना माहित असेल, त्यांना ॲडजेक्टिव्ह असा वर्ड असतो जो नाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतो। मी असं म्हटलं ही इज अ स्मार्ट बॉय, तर स्मार्ट कोणाबद्दल माहिती सांगतो? बॉय बद्दल। बॉय कोण आहे? नाउन। नाउन बद्दल माहिती सांगतो ॲडजेक्टिव्ह, म्हणजे ॲडजेक्टिव्हचा स्टडी ऑटोमॅटिक येणार आहे। नाउनला रिप्लेस करणारा कोण असतो मित्रांनो? तो असतो प्रोनाउन। नाउनचा स्टडी झाला म्हणजे प्रोनाउनचा स्टडी होतो। प्रीपोजिशन पोझिशन दाखवतो कोणाची? नाउनची। आपण सर्व बघणार आहे समोर, पण मला सांगायचं काय की तुम्ही समजा व्हर्बचा स्टडी केला तर व्हर्बच्या सोबत तुमचा ॲडव्हर्ब पण येऊन जाणारच आहे। बघा, त्याच्यानंतर व्हर्ब आणि सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट, म्हणजे ज्याला आपण सिंटॅक्स असं म्हणतो। जर तुमचे हे 2 टॉपिक कव्हर झाले तर तुमचा सिंटॅक्स पण कव्हर होतो। तुमचे सर्व टॉपिक याच्यावरतीच डिपेंड असतात। म्हणून माझं म्हणणं आहे की जर तुमचा व्होकॅबवरती चांगली कमांड असेल आणि नाउन आणि व्हर्ब हे 2 टॉपिक्स अगदी डिटेलमध्ये असेल तर रिझल्ट तुमचा कोणीही रोखू शकणार नाही। बरं, जर आपलं हे टेम्पल आहे, ज्याचा बेसमेंट आहे व्होकॅब, ज्याचे 2 पिलर्स आहे, ज्याच्यावरती ते मंदिर आपलं डिपेंड आहे किंवा ज्याच्यावरती उभा राहिलेलं आहे, ते 2 पिलर्स आहे नाउन आणि व्हर्बचे। आता याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय लागतं? असं टेम्पल फक्त ज्याला बेसमेंट आहे आणि 2 पिलर्स आहे चालणार नाही। जर का आणखीन इंटेरियर डेकोरेशन चांगलं असेल तर आणखीन टेम्पल मध्ये आपलं मन रमतं। तर ते इंग्लिशचं इंटेरियर डेकोरेशन म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रीपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन, सिंटॅक्स वगैरे वगैरे हे आहेत। जर इंटेरियर डेकोरेशन चांगलं असेल तर आणखीन चांगली इमारत असेल, म्हणजेच आपली इंग्लिश चांगली असेल। आणि याचं सराउंडिंग म्हणजे काय? क्वेश्चन टॅग, तुमचा व्हॉइस,
टेन्सेस, नॅरेशन वगैरे वगैरे हे टॉपिक्स आणखीन चांगले असतील तर आणखीन इमारत आपली चांगली दिसते. याचाच अर्थ आपली इमारत जी आहे ह्या सगळ्या पॉइंटवर जरी डिपेंड करत असेल तर मला सांगण्याचा मुद्दा एक आहे की तुम्हाला ह्या 3 पॉइंटवरती जास्त फोकस करायचा आहे. आणि सर्वात महत्वाचा आहे आपला व्होकॅब. मी का म्हणतो व्होकॅब इम्पॉर्टंट आहे? मी उगीच बोलत नाहीये. फॉर एक्झाम्पल मी प्रूफ सहित सांगतो तुम्हाला. हा राज्यसेवा मुख्य 2019चा प्रश्न होता. प्रश्न असा होता, फिल इन द ब्लँक्सचा होता. ही वॉज अफ्रेड टू सी डायडॅश ऑफ लायन्स. ऑप्शन होतं ग्रुप, प्राईड, मेनी, लॉट. आता या ठिकाणी आन्सर काय आहे वगैरे वगैरे तो नंतरचा पार्ट. पण माझं असं म्हणणं आहे, अफ्रेड सोपा वर्ड आहे, जनरली सगळ्यांना माहित असेल. पण या प्राईड या वर्ड बद्दल जर का तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्वच नाही करू शकत. प्रश्न हा काही व्होकॅबचा नव्हता, हा प्रश्न नाऊनचा आहे. ग्रुप नाऊन म्हणा, कलेक्टिव्ह नाऊन म्हणा तुम्ही, किंवा कॉमन नाऊन म्हणा, जे काय असेल ते, की लायन्सच्या समूहाला काय म्हणतात याच्याशी रिलेटेड तो शब्द होता. तो समूहाचक नाम असेल वगैरे वगैरे, मला घेणं देणं नाही. पण हा टॉपिक आहे नाऊनचा, पण रिलेटेड आहे व्होकॅबशी. म्हणजे प्राईड तुम्हाला माहिती पाहिजे. प्राईड हा जो वर्ड आहे, या प्राईड या वर्डचे 2 फंक्शन आहे. एक असतो नाऊन. प्राईड जर का नाऊन म्हणून आला तर अर्थ वेगळा असतो, व्हर्ब म्हणून आला अर्थ वेगळा असतो. प्राईड जर का नाऊन म्हणून आला तर याच्यात आणखी परत 2 मिनिंग असतात. एक असतो अभिमान, गर्व, आणि दुसरा असतो लायन्सचा कळप. बरोबर आहे. आणि दुसरा व्हर्ब म्हणून आला तर अभिमान वाटणे हा मिनिंग असतो. मी हळूहळू सगळं सांगणार आहे. फक्त मला सांगायचं काय की जर या प्राईडचा तुम्हाला मिनिंगच माहित नसेल तर तुमचा राज्यसेवा मुख्यचा प्रश्न सॉल्व्ह झाला नसता. इतकं इम्पॉर्टन्स आहे व्होकॅब. शब्दाचे अर्थच कळाले नाही आपल्याला तर आपलं होणार नाहीये, काम धकणार नाहीये. याच्यामुळं आपलं मग सगळे शब्द पाठ करायचे का? नाही. काही टिपिकल शब्द आहेत ते आपण व्होकॅब बूस्टर मध्ये कव्हर करणार आहोत. त्याची 1 नंबरची PDF मी ऍप वरती अपलोड केलेली आहे. दुसरा पॉइंट, तुम्हाला रिलेटेड जे व्हर्ब्स आहेत, मेन असतात व्हर्ब्स, तर व्हर्ब्सच्या दोन्ही लिस्ट, एक रेग्युलर व्हर्ब आणि इरेग्युलर व्हर्ब, दोन्ही PDF मी तुम्हाला ऑलरेडी ऍप वरती अपलोड करून ठेवलेलं आहे. तुम्हाला पहिल्यांदा स्टडी करावं लागेल. म्हणजे पुढचे लेक्चर बघण्याच्या अगोदर तुम्हाला अगोदरच्या PDF सर्व स्टडी करणं गरजेचे आहेत. मी ऑलरेडी आपल्या ऍप वरती टाकून दिलेलं आहे. बघा, फक्त असे क्वेश्चन राज्यसेवेला येतात का? नाही. हा महापोर्टल तलाठीचा प्रश्न होता लास्ट इयरचा. महापोर्टलच्या क्वेश्चनची लेवल कशी आहे काय मला घेणं देणं नाही. फक्त प्रश्न असा होता, मुसोलिनी was the Italian dash dictatorship, dictated. प्रश्न हा परत नाऊनचा आहे, कारण आर्टिकल आहे. आर्टिकल नंतर इथं नाऊन येणे एक्सपेक्टेड आहे, कारण हा ऍडजेक्टिव्ह आहे. बघणार आहे आपण आर्टिकल नंतर नाऊन, आर्टिकल, ऍडजेक्टिव्ह, नाऊन वगैरे वगैरे. तर या ठिकाणी नाऊन येणं एक्सपेक्टेड आहे, इथं नाऊन असायला हवा. आणि नाऊन असताना आपल्याला माहिती पाहिजे की या ठिकाणी ईडी वाला हा जो आहे हा V2 किंवा V3 असतो, नाऊन होऊ शकत नाही. डिक्टेट काय आहे, डिक्टेटर काय आहे, डिक्टेटरशिप काय आहे, हा ऍडजेक्टिव्ह आहे. हे सगळं ठीक आहे. पण आपल्याला जर डिक्टेटर या शब्दाचा मिनिंगच माहिती नसेल तर हा क्वेश्चन परत आपल्याला सॉल्व्ह करायला थोडंसं अवघड होऊ शकतं. म्हणजे मला म्हणायचं काय की शब्दाचे अर्थ आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तोच पार्ट व्होकॅब, हा बेस आहे आपला. त्या व्होकॅबला आपण कधी विसरणार नाही. व्होकॅबची स्ट्रॅटेजी तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितली, आणि आणखीनही पुढं मी आणखीन व्होकॅबवरती भरपूर सारे लेक्चर्स आपण अपलोड करणार आहोत. आणि कंटेंट पण ऍपवरती भरपूर मोठ्या प्रमाणात मिळून जाईल. बघा, आता मेन गाभा जो आहे, इंग्रजी आपल्याला शिकायला सुरू करायचं म्हटलं तर इंग्रजीचे कंपोनंट्स आपल्याला शिकावं लागेल. बघा, पहिलं तर इतकं शुअर आहे, आता हे कोणाला सांगायची गरज पडणार नाही की बाबा इंग्लिशचं जे बेसिक कंपोनंट असतं, म्हणजे बाबा इंग्लिश जे असतं अगोदर पहिलं सेंटेन्स असतं. सर्वात मोठं जे असतं सेंटेन्स. सेंटेन्सला आपण असं डिव्हाइड करत गेलो तर आपल्याला मिळतात वर्ड्स, आणि वर्ड्सला आपण डिव्हाइड करत गेलो तर आपल्याला मिळतात अल्फाबेट्स. बरोबर आहे. अल्फाबेट्स म्हणण्यापेक्षा अल्फाबेट म्हणून आपण, कारण अल्फाबेटचं प्लुरल बनत नाही. म्हणजे सेंटेन्स, वर्ड्स, अल्फाबेट. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, समजा या ठिकाणी वर्ड आहे, त्या ठिकाणी समजा आपण म्हणलो की O P E N वगैरे वगैरे.
वर्ब बनण्याचा, हे आता अल्फाबेट झाले. याचा वर्ड बनतो ओपन, वर्ब आहे. आणि आपण असं म्हटलं ओपन द डोअर किंवा ओपन द विंडो, ओपन द डोअर म्हटलं किंवा ओपन द विंडो म्हटलं, हे काय म्हणलं सेंटेन्स म्हणलं. म्हणजे वाक्य, म्हणजे जी लँग्वेज असते, लँग्वेजचा बेसिक जो पार्ट असतो तो असतो अल्फाबेट. त्याच्यापासून अल्फाबेट पासून काय बनतं, वर्ड्स बनतात. वर्ड्स पासून काय बनतं, सेंटेन्स बनतं, अँड सो ऑन वगैरे वगैरे. ह्या गोष्टी काही डिस्कस करण्याचा पार्ट नाहीये, पण तरी सांगतो अल्फाबेट हे सर्वात छोटं युनिट असतं. अल्फाबेट नंतर वर्ड्स असतात आणि वर्ड्स पासून काय बनतात, सेंटेन्स बनतं. पण कोणतीही लँग्वेज असेल तर ती लँग्वेज जी असते ती लँग्वेज 8 भागाने बनलेली असते. त्या पार्ट्स ऑफ स्पीच जे 8 भाग आहे, इंग्लिशचे म्हणतो मी तुम्हाला, इंग्लिशचे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे. 8 पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय, इंग्लिशच्या कोणत्याही सेंटेन्सला जर का तुम्ही असं डिव्हाइड करत गेले तर तुम्हाला अल्टिमेटली ह्या 8 शब्दांपैकी एक शब्द त्या ठिकाणी मिळून जाईल. तर हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच जे आहेत सर्वांना माहित आहे. त्यातला पहिला असतो नाउन, दुसरा आहे प्रोनाउन, तिसरा आहे ॲडजेक्टिव्ह, फोर्थ आहे वर्ब, फिफ्थ आहे ॲडव्हर्ब, सिक्स्थ आहे प्रिपोजिशन, सेवन्थ आहे कंजंक्शन, येत आहे इंटरजेक्शन. म्हणजे हे सर्व हे 8 जे आहे याला म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच. मराठीमध्ये यांना आपण शब्दाच्या जाती म्हणतो आणि याचे मराठीमध्ये नावं दिलेले आहे मी तुम्हाला. पण सध्या आपण इंग्लिश शिकतोय त्यामुळे आपण मराठी मी ट्रान्सलेशन सांगणार नाही, कारण इंग्लिशच्याच पद्धतीने आपल्याला स्टडी करायचा आहे. इंग्लिशला आपण 100% मराठीच्या हेल्पना स्टडी करू शकत नाही. तर बघा अशा प्रकारे हे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आपले आहेत. दुसरा प्रश्न बघा, आता 8 पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे कोणकोणते बघा, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. याच्यापैकी 4ला मी अगोदर घेतलं. नेमकं नाउन काय असतं, नाउन हा जो असतो पार्ट्स ऑफ स्पीच का असतो. बघा मी नाउन हा चॅप्टर खूप मोठा आहे, डिटेलमध्ये मी नंतर बघणारच आहे, पण सध्या सांगायचं म्हटलं तर नाउन म्हणजे काय असं कोणी विचारलं तर सिंपल म्हणायचं, जगातल्या सर्व नामांना ज्याला काही नाव आहे, अशी कोणतीही वस्तू असेल, व्यक्ती असेल, इमोशन असेल, काही असेल, ज्याला काही नाव असेल ते सर्वच सर्व काय असतं, नाम असतं. ढोबळ मानाने कोणत्याही नावाला नाम असं म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे कशाचं नाव असेल, इंडिया असू शकतं, कंट्री असू शकतं, रोहन असू शकतं, होंडा सिटी असू शकतं, फॅन असू शकतो, टेबल असू शकतं, काही असेल, रोहिणी असेल किंवा गर्ल असेल किंवा आणखीन काही वर्ड असेल, ज्याला नाव देता येतं असं सर्व काय असेल नाउन असेल. मी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी तर डॉग घेतला, कारण डॉगच्या बेसिसवरती सर्व एक्झाम्पल मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. म्हणजे सिंपल काय, ज्याला काही नाव आहे ते सर्व काय असतं, नाम असतं. मग ते काही असू शकतं. त्याच्यानंतर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हणतात. नाउनला जो रिप्लेस करू शकतो, नाउनच्या जो जागी येऊ शकतो, नाउनच्या जागी येणार द वर्ड यूज ऍट द प्लेस ऑफ नाउन, नाउनच्या जागी ज्याला तुम्ही यूज करू शकता तो असतो प्रोनाउन. फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं द डॉग इज अ लॉयल ॲनिमल. बघा स्टेटमेंट काय, द डॉग इज अ लॉयल ॲनिमल. डॉग एका प्राण्याचं नाव आहे त्यामुळे डॉग झाला नाउन. मी असं म्हटलं द डॉग लुक्स फ्रेंडली. फ्रेंडली हा डॉग कसा वाटतोय, फ्रेंडली वाटतो. इट इज व्हेरी क्यूट. आता बघा बरं, द डॉग लुक्स फ्रेंडली, इट इज व्हेरी क्यूट. हा इट आला कोणासाठी, तो इट आला कोणासाठी, हा जो पहिल्यांदा मी जो डॉग नाउन यूज केला, डॉग वर्ड यूज केला, त्या डॉगच्या जागी तर इट आला ना. इट कोणासाठी आला, डॉग साठी. डॉग कोण आहे, नाउन. मग नाउनला जो रिप्लेस करतो, नाउनच्या जागी जो होतो तो कोण असतो मित्रांनो, तो असतो प्रोनाउन. डिटेलमध्ये आपण सर्वांना बघणार आहोत, फक्त इंट्रोडक्शन चाललेलं आहे पार्ट्स ऑफ स्पीचचं. तर नाउन म्हणजे काय, कोणतंही नाउन, कोणतंही नाव असेल तर नाउन. नावाला रिप्लेस करणारा, नाउनला रिप्लेस करणारा कोण झाला, प्रोनाउन. मग प्रोनाउन कोण असू शकतो, ही, सी, इट, आय, वी, यू, दे वगैरे वगैरे आपण बघूयात त्याला. ऍक्च्युली सर्वात महत्वाचं, ही नाउनची जी प्रोनाउनची कन्सेप्ट आहे मित्रांनो, हीच बोगस. भरपूर पुस्तकामध्ये दिलेलं आहे की प्रोनाउन इज अ वर्ड विच रिप्लेसेस नाउन. अगदी बोगस कन्सेप्ट आहे. ही रिप्लेस करतो रोहनला, म्हणजे मेल आणि सिंग्युलर नाउनला रिप्लेस करणारा ही आहे. रोहिणी असेल, रोहिणीला रिप्लेस करणारा सी. फिमेल आणि सिंग्युलरला रिप्लेस करणारा असतो सी. टेबलला रिप्लेस करतो इट. नॉन लिव्हिंग आणि सिंग्युलर रिप्लेस करतो इट. पण मित्रांनो मला सांगा, आय कोणत्या नाउनला रिप्लेस करतो, हो. वी कोणत्या नाउनला रिप्लेस करतो, हो. नाही. म्हणजे सर्वच नाउन
सर्वच प्रोनाऊन नाऊनला रिप्लेस करतात असं नाहीये, पण डेफिनेशन पाडलेली आहे. तर सध्या लेट इट बी त्याचा आपल्या एक्झामचा काही संबंध नाहीये. सध्या आपल्यासाठी इतकंच महत्वाचं आहे की असा वर्ड जो नाऊनच्या जागी येतो. मी डिटेलमध्ये बघणार आहे. दुसरं ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हचं कामच असतं विशेषता सांगायची. हा ॲडजेक्टिव्ह आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, आणखीन माहिती सांगतो. कोणाबद्दल सांगतो? हा नाऊन बद्दल. ॲडजेक्टिव्ह कोणाबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो? नाऊन बद्दल. नाऊन किंवा प्रोनाऊन बद्दल जो एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो तो असतो ॲडजेक्टिव्ह. जगातल्या सर्व नावांना काय म्हणायचं? म्हणा माझ्यासोबत. जगातल्या सर्व नावाला काय म्हणायचं? नाऊन. नाऊनला रिप्लेस करणारा, नाऊनच्या जागी येणारा कोण असतो मित्रांनो? तो असतो प्रोनाऊन. आणि नाऊन आणि प्रोनाऊन यांच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा, यांच्याबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारा कोण असतो मित्रांनो? तो असतो ॲडजेक्टिव्ह, ज्याला आपण विशेषण म्हणतो. नावातच आहे बघा. आता नाऊन, प्रोनाऊन. प्रो म्हणजे अगोदर, प्रो म्हणजे च्या जागी. कोणाच्या जागी? हा येतो नाऊनच्या जागी. प्रो आणि नाऊन. ॲडजेक्टिव्ह याच्यामध्ये ऍड बघा, ऍड करतो. काय ऍड करतो? हा काहीतरी विशेषता कोणाबद्दल? नाऊन किंवा प्रोनाऊन बद्दल. तर डिस्क्राईब करतो, त्याबद्दल ऍड करतो. बघा एक्झाम्पल, धिस इज अ ब्लॅक डॉग. हा डॉग आहे मित्रांनो. डॉग काय आहे मित्रांनो? नाऊन. कसा डॉग आहे मित्रांनो? ब्लॅक कोणाबद्दल माहिती सांगितली? डॉग बद्दल. डॉग कोण आहे? नाऊन. मग नाऊन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा कोण? ॲडजेक्टिव्ह. मग ॲडजेक्टिव्ह कोणाबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतो? नाऊन किंवा प्रोनाऊन बद्दल. प्रोनाऊन बद्दल कशी माहिती सांगतो आपण समोर बघणारच आहोत. हे झाले 3. आता चौथा आहे व्हर्ब. मित्रांनो व्हर्ब म्हणजे काहीच नाही, ढोबळ मानाने व्हर्ब म्हणजे ऍक्शन. प्रत्येक वेळी ऍक्शन नसतं, प्रत्येक वेळी आपण व्हर्बला जरी क्रिया म्हणत असेल पण प्रत्येक वेळी ही क्रिया नसते. समजा मी असं म्हटलं ही इज अ बॉय, या ठिकाणी हीच कोणती क्रिया करत नाहीये, पण आपण सध्या इंट्रोडक्शन बघतोय त्यामुळे आपण असं म्हणूयात की क्रियापद म्हणजे काय असेल? क्रिया, ऍक्शन. मग ऍक्शन कोणकोणते असू शकते? लाप असू शकते, गो असू शकते, तर सिंग असू शकते, क्राय असू शकते, वाक असू शकते, त्यानंतर आणखीन फॉर एक्झाम्पल स्लॅप असू शकते, कोणती असू शकते. तर जी क्रिया असते त्याला म्हणतात आपण व्हर्ब्स. आता बघा मी असं म्हटलं धिस डॉग ऑलवेज बार्क्स. बार्क्स म्हणजे भुंकणे. हा जो कुत्रा आहे हा नेहमी भुंकत राहतो, हा नेहमी भुंकतो, ही याची हॅबिच्युअल ऍक्शन आहे. तर याची क्रिया सांगतो. कोणती क्रिया आहे? भुंकण्याची. तर जी क्रिया सांगतो तो कोण असतो? क्रियापद. सांगा मला जगातल्या सर्व नावाला काय म्हणायचं? नाऊन. नाऊनला रिप्लेस करणारा कोण? प्रोनाऊन. नाऊन आणि प्रोनाऊन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा कोण? ॲडजेक्टिव्ह. आणि व्हर्ब काय दाखवतो? क्रिया दाखवतो, ऍक्शन दाखवतो. प्रत्येक वेळी ऍक्शन नसतं, पण ढोबळ मानाने आपण असं म्हणतो की व्हर्ब म्हणजे काय? क्रिया. आता बघा मी काही एक्झाम्पल दिलेलं आहे. नाऊनचे एक्झाम्पल आहे, प्रोनाऊनचे दिले, ॲडजेक्टिव्ह व्हर्बचे. नाऊन कोणते एक्झाम्पल? बॉय घ्या, गर्ल घ्या, सिटी घ्या, रिव्हर, गोल्ड, कॉपर, शुगर. ज्यांचा चांगला अभ्यास त्यांना माहित असेल गोल्ड, कॉपर, शुगर, राईसला आपण मटेरियल नाऊन म्हणतो. सचिन, इंडिया, दिल्ली वगैरे यांना आपण प्रॉपर नाऊन म्हणतो. बॉय, गर्ल, सिटी, रिव्हर यांना आपण कॉमन नाऊन म्हणतो. क्लास, टीम हे ग्रुप नाऊन आहे. क्लास, टीम, फ्लॉक आणि हर्ड ग्रुपसाठी नाऊन आलेले. कळप वगैरे म्हणतो आपण त्याला. लव, व्हर्च्यू म्हणजे सद्गुण, पोव्हर्टी म्हणजे गरिबी, ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा, ह्युमॅनिटी म्हणजे मानवता. हे सर्वचे सर्व जे वर्ड्स आहेत हे सर्व वर्ड्स नाऊन आहे, कशाचं तरी नाव आहे. तुम्ही म्हणताल सर हे तर कळालं आम्हाला, सचिन एका मुलाचं नाव आहे, इंडिया एका देशाचं नाव आहे, दिल्ली एका सिटीचं नाव आहे. अहो पण हे लव कोणाचं नाव आहे? हे प्रेम म्हणजे काय सलमान खान आहे का एखाद्या पिक्चर मधला? हा व्हर्च्यू म्हणजे सद्गुण, हे कोणाचं नाव आहे? सद्गुण का सदाभाऊ एखादे? पोव्हर्टी म्हणजे गरिबी, हे काय मुलीचं नाव आहे? ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिकपणा, हे कोणाचं नाव आहे? तर मित्रांनो यांना टेक्निकली यांना अब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतात, भाववाचक नाम. आणि हे एका क्वालिटीचं नाव आहे. कोणाचं नाव आहे? क्वालिटी. प्रामाणिकपणा हा एक गुणधर्म झाला, तर गुणधर्माचं नाव आहे. त्यामुळे तुम्हाला काय म्हटलं मी, जगामध्ये ज्याला कोणाला नाव देता येतं ते सर्व नाऊन झालं. जो माणूस चांगला बिहेव करतो, ज्याच्या आचरणात सद्गुण आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्याच्यामध्ये ऑनेस्टी आहे, व्हर्च्यू आहे, प्रामाणिक आहे. हे गुणांना दिलेलं नाव आहे. प्रोनाउन म्हणजे कोण? आय, वी, यू, ही, सी, इट, दे, माय, मी, युअर, आवर वगैरे वगैरे हे काहीच प्रोनाउन आहे.
म्हणजे प्रोनाउन कसं असतो, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं रोहन आहे, तर रोहन हे क्या पुरुषवाचक नाम आहे आणि सिंगुलर आहे, सिंगुलर आणि मेल नाव आहे, मेल नेम आहे हे, तर याला रिप्लेस करणारा कोण असतो, ही असतो. समजा रोहिणी असेल तर रोहिणीला रिप्लेस करणारा कोण येणार आहे, या ठिकाणी सी येणार आहे. टेबल असेल तर टेबलला रिप्लेस करणारं कोण असतं, इट असतं. नाऊन एखादं प्लुरल असेल, अनेक वचनी असेल, त्याला रिप्लेस करायला कोण येतं, दे येतं. आपण डिटेलमध्ये बघणार यांना नेमकं आय कुठे यूज करायचं, वी, यू, ही, सी, इट, दे वगैरे वगैरे यांना आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. पण हे प्रोनाउन नाऊनच्या जागी येत असतात. आता ही जर प्रोनाउन आहे मित्रांनो, तर ही जर देखील प्रोनाउन आहे, ही मध्ये देखील प्रोनाउन आहे. जर सी प्रोनाउन आहे तर हर देखील प्रोनाउन आहे आणि हर्स देखील प्रोनाउन आहे. फक्त हीज पॉझेसिव्ह केस आहे आणि हिम जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह केस आहे. ते आपल्याला डिटेलमध्ये गेल्यावर बघायचंय. पण हिचा कोणता जरी फॉर्म आला तरी तो प्रोनाउनच असणार आहे. मग तो पॉझेसिव्ह प्रोनाउन असू शकतो, ऑब्जेक्टिव्ह केस असू शकते, तो ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये देखील प्रोनाउनचाच पार्ट आहे, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो, तो वगैरे वगैरे हे सर्वचे सर्व काय आहेत, प्रोनाउन आहे. क्वालिटी, कोणतीही क्वालिटी असेल तर ते काय असतं, ॲडजेक्टिव्ह असतं. ब्राऊन, ब्लॅक, सम, 5, गुड, इंटेलिजंट. आठवतं तुम्हाला बघा, आपण काय सांगितलं होतं, ॲडजेक्टिव्ह असा वर्ड असतो जो कोणाबद्दल माहिती सांगतो, नाऊन बद्दल. बघा ब्राऊन, समजा मी म्हटलं दिस इज अ ब्राऊन ब्रेड, ब्रेड कशी ब्रेड, ब्राऊन असेल. ही आपण आता बघितलं, दिस इज अ ब्लॅक डॉग, डॉग कसा डॉग, ब्लॅक डॉग. आय हॅव सम बुक्स, आय हॅव सम बुक्स किंवा फ्यू बुक्स असेल, जे काय असेल त्या ठिकाणी सम फ्यू हे काय झालं, आणखी ॲडजेक्टिव्ह झाले. गुड, इंटेलिजंट क्वालिटी आहे कोणाच तरी, तर जी क्वालिटी असतील त्या सर्व ॲडजेक्टिव्ह. आणि व्हर्ब म्हणजे काय होतं, ऍक्शन. गो, प्ले, लाफ, क्राय, सिंग. बीट म्हणजे मारणे, मारणे ही देखील ऍक्शन आहे. तर सर्व ज्या ऍक्शन असतील त्या काय असतात मित्रांनो, त्या असतात व्हर्ब. आता बघा, आपण 4 पार्ट्स ऑफ स्पीच बघितले. नाऊन, जगातल्या सर्व नामाला काय म्हणतात, नाऊन. नामाबद्दल नामाला रिप्लेस करणारा, नाऊनला रिप्लेस करणारा कोण, प्रोनाऊन. नाऊन आणि प्रोनाऊन दोघांची क्वालिटी सांगणारा कोण, ॲडजेक्टिव्ह. आणि व्हर्ब म्हणजे काय असतं, ऍक्शन. आता बघा पुढचे पार्ट्स ऑफ स्पीच पैकी पहिला आहे ॲडव्हर्ब, हा 5 नंबरचा आहे ॲडव्हर्ब. दुसरा आहे प्रिपोजिशन, दुसरा आहे कंजंक्शन आणि चौथा आहे इंटरजेक्शन. बघा ॲडव्हर्ब नावातच आहे, ऍड करतो, हा ऍड करतो. कोणामध्ये ऍड करतो, व्हर्ब मध्ये. व्हर्ब मध्ये ऍड करतो म्हणजे क्रिया कशी घडली हे सांगतो. हॅलो, काय सांगतो तो, क्रिया कशी घडली. विराट खेळतो, विराट प्लेज, पण कसा खेळतो, विराट फास्ट खेळतो, विराट प्लेज स्लोली, विराट प्लेज नाईसली, विराट प्लेज स्मार्टली वगैरे वगैरे. विराट कसा खेळतो सांगणारा कोण झाला, हा ॲडव्हर्ब झाला. म्हणजे हा ॲडव्हर्ब काय करतो, क्रिया कशी घडली याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतो. प्रीपोजिशन हा पोजिशन सांगतो, कोणाची, नाऊन किंवा प्रोनाऊनची. प्रीपोजिशनचं कामच असतं पोजिशन दाखवायची, पोजिशन सांगायची. कोणाची पोजिशन, नाऊन किंवा प्रोनाऊनची. टाइम दाखवतो, कधी प्लेस दाखवतो, पोजिशन दाखवतो वगैरे वगैरे. याला आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. दुसरं आहे कंजंक्शन, नावातच आहे जंक्शन. आठवत तुम्हाला, ट्रेन मध्ये जेव्हा तुम्ही जाता तर तेव्हा काही ठिकाणी स्टेशन असतं आणि काही ठिकाणी काय असतं, तर जंक्शन असतं. जंक्शनचा मिनिंग असतो जोडणे, जोडणारा तो असतो कंजंक्शन. आणि इंटरजंक्शन जे असतात ना, हे आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस करतो. आपण हुर्रे, हा हा, ऊ असं म्हणतो आपण, ठीक आहे, वा वा मराठीमध्ये आपण, किंवा या ठिकाणी इंग्लिशमध्ये हे, हे. तर हे जे झालं ना, हे आपल्या आतमधल्या फिलिंग्स एक्सप्रेस करणारे शब्द असतात. इंटरजेक्शन जनरली याच्यावरती कमी प्रश्न येत असतात. बघा ॲडव्हर्ब नावातच आहे, व्हर्ब बद्दल जास्त ऍड करणारा ॲडव्हर्ब. प्रीपोजिशन पोजिशन दाखवणारा, नाऊन किंवा प्रोनाऊनची. प्रीपोजिशन कंजंक्शन जोडणारा, हा कोणाला जोडू शकतो, मग वर्ड्सला जोडू शकतो, 2 फ्रेजेसला जोडू शकतो, सेंटेन्सेसला जोडू शकतो. कशा तरी कोणातरी दोघांना किंवा दोघांपेक्षा जास्त जोडणारा हा कंजंक्शन असतो. इंटरजेक्शन काय करतो, फिलिंग दाखवतो, एक्सप्रेस इमोशन और फिलिंग्स. ठीक आहे, भावनादर्शक शब्द म्हणतो आपण यांना. बघा एक्झाम्पल, धिस डॉग इज स्लीपिंग नाईसली. हा डॉग झोपलेला आहे. स्लीपिंग व्हर्ब आहे,
क्रिया आहे झोपण्याची, ही क्रिया कशी घडते, अगदी हळूवारपणे, अगदी छान प्रकारे तो झोपलाय. कसा झोपलाय, तो छान झोपलेला आहे. तर नाईसली कोणाबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगतो, नाईसली या डॉगची जी ऍक्शन आहे झोपण्याची त्याच्याशी रिलेटेड जास्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो. म्हणून नाईसली झाला आपला काय, ऍडव्हर्ब. द डॉग इज ऑन द टेबल, डॉग आहे, डॉग नाऊन झाला, नाऊन आहे. कुठं आहे, द डॉगची पोझिशन कुठं आहे, ऑन द टेबल. मी म्हटलं प्रीपोजिशन, पोझिशन दाखवतो कोणाची, नाऊनची. या वाक्यात नाऊन कोण आहे, डॉग. डॉग कुठं आहे, टेबल वरती. तर मग टेबल वरती आहे, वर ही पोझिशन झाली, ती पोझिशन ऑन या शब्दाने दाखवले. म्हणून मित्रांनो ऑन काय झाला रे, हा प्रीपोजिशन झाला. कळतंय का, प्रीपोजिशन काय दाखवतो, पोझिशन. ऍडव्हर्ब काय करतो, ऍड करतो. कोणामध्ये ऍड करतो, व्हर्ब मध्ये. ऍक्शन कशी झाली सांगणारा कोण, ऍडव्हर्ब. प्रीपोजिशन काय करतो, पोझिशन दाखवतो. कोणाची, नाऊन किंवा प्रोनाऊनची. कंजंक्शन हा जोडणारा, म्हणजे जसं पुलाचं काम असतं ना, जसं ब्रिज दोन सिटीजला, दोन रोडला किंवा दोन एरियाला कनेक्ट करतो, तसंच कंजंक्शन हा वर्ड्सला, फ्रेजेसला किंवा सेंटेन्सेसला कनेक्ट करतो. मी जर असं म्हटलं इंडिया अँड बांगलादेश आर नेबर्स, तर हा अँड काय करतो, कनेक्ट करतो. कोणाला कनेक्ट करतो, इंडिया आणि बांगलादेशला. तर दोघांना कनेक्ट करणारा, दोन कोण असू शकतात, ते कोणी असू शकतात. फ्रेजेस, वर्ड्स, सेंटेन्सेस त्यांना जॉईन करणारा असतो कंजंक्शन. आणि इंटरजंक्शन मी तुम्हाला अगोदर सांगितलं, हे फिलिंग एक्सप्रेस करणारे शब्द आहेत. जसं की ओप्स, आय स्पिल द मिल्क. कुत्र्याकडून समजा असं दूध हे झालं, खाली पडलं, तर कुत्र्याच्या मनात अशी फिलिंग येत असेल, कुत्रा बिचारा बोलून दाखवू शकत नाही. आपण असेल तर आपण काय म्हणू, ओप्स आय स्पिल द मिल्क. स्पिल म्हणजे खाली पडणे, किंवा आपण त्याला सांडणे म्हणतो, की माझ्याकडून दूध का सांडलं, अरे माझ्याकडून दूध सांडलं, ठीक आहे. किंवा अरे रे माझ्याकडून दूध सांडलं. त्या ठिकाणी अरे रे हा जो शब्द आहे तो आहे इंटरजेक्शन. मला सांगा मग पार्ट्स ऑफ स्पीच किती, 8. कोणकोणत्या, नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, त्यानंतर ऍडव्हर्ब, प्रीपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. नाऊन काय करतो, नाऊन हा कोणत्याही जगातल्या सर्व व्यक्ती, वस्तू, कोणतंही नाव, जगातले सर्व नाव काय आहे, नाऊन. नाऊनच्या जागी येणारा कोण, प्रोनाऊन. नाऊन आणि प्रोनाऊन यांच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा कोण, ऍडजेक्टिव्ह. त्यानंतर व्हर्ब, व्हर्ब काय दर्शवितो, ऍक्शन. ऍडव्हर्ब काय करतो, क्रिया कशी घडते हा सांगणारा कोण, ऍडव्हर्ब. त्यानंतर प्रीपोजिशन कोणाची, पोझिशन दाखवतो, नाऊन किंवा प्रोनाऊनची. कंजंक्शन काय करतो, जोडतो. त्यानंतर इंटरजेक्शन काय करतो, आपल्या फिलिंग एक्सप्रेस करतो. मित्रांनो हे आहेत 8 पार्ट्स ऑफ स्पीच. वाटलं तर तुम्हाला याची एखादी तुम्ही ह्या इमेजची फोटो वगैरे तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही 100% काढून घेऊ शकता, किंवा मी ट्राय करतो जर तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये मला देता आले तर तसं पण मी देईल तुम्हाला. ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांच्या व्हॉट्सअपवरती मी देणारच आहे. जे बॅचला ऍडमिशन घेणार आहेत त्यांना ह्या PPT सर्व तुम्हाला तुमच्या फॉर्मॅटमध्ये व्हॉट्सअपवरती मिळतील, पण ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांना. आणि ज्यांनी ऍडमिशन घेतलं त्यांना ऍपवरती मी टाकण्याचा ट्राय करतोय, पण त्याबद्दल मी कमिटमेंट देत नाही. नेक्स्ट बघा, आता हे झालं आपलं 8 पार्ट्स ऑफ स्पीच. 8 पार्ट्स ऑफ स्पीच नंतर आता काही पुस्तकामध्ये, ऍडव्हान्स पुस्तकामध्ये आर्टिकलला देखील पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये कन्सिडर केलेलं आहे. हॅलो, आर्टिकल देखील कशामध्ये कन्सिडर केलेलं आहे, पार्ट्स ऑफ स्पीचला. ऍडव्हान्स बुक मध्ये आहे. आणि मला पण असं वाटतं की आर्टिकल हा पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये यायला हवा. ग्रामर मध्ये चेंज झाला नाही की भविष्यात होऊ शकतो, कारण आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काय असतं, शब्दाचे भाग. मग आर्टिकल हा देखील शब्दाचा भाग असतो, पण तो आपल्यासाठी डिस्कशनचा पार्ट नाही. पण आपला आर्टिकल काय असतं ते पण थोडंसं इंट्रोडक्शन करणं गरजेचं आहे, कारण समोर जात असताना आपल्याला बेसिक मध्ये माहिती असायला हवं. आता बघा, आर्टिकल टॉपिक खूप मोठा आहे बरं का. आर्टिकल इथं संपणार नाहीये, इथं नाऊन संपलेला नाहीये, हे फक्त इंट्रोडक्शन सुरू आहे. डिटेलमध्ये आपल्याला आणखी बघायचं आहे, खूप मोठे मोठे टॉपिक्स आहेत. तर मी शॉर्ट मध्ये सांगतो. आर्टिकलला आपण इंग्लिशमध्ये उपपदे म्हणतो, मराठीमध्ये उपपदे म्हणतो. आर्टिकल्सचे 2 टाईपचे असतात. एक असतो बघा इनडेफिनाइट, दुसरा असतो डेफिनाइट. बघा तुम्हाला माहितीये डेफिनाइटचं मिनिंग काय असतं मित्रांनो, फिक्स. बरोबर आहे, डेफिनाइट म्हणजे फिक्स. तुम्ही म्हणता ना, बघा बॉईज खूप प्रामाणिक असतात. मुलं जेव्हा पेपर देऊन आले की मुलं 100% म्हणतात की मी या पेपरमध्ये डेफिनेटली फेल होणार आहे.
मुली तशा करत नाही. मुली थोडासा खोटं बोलतात. एखाद्या ठिकाणी काही मुलांकडून काही मॅटर झालं तर मुलं 100% म्हणतात की डेफिनेटली आज सँडलचा मार पडणार आहे. तर डेफिनेटली म्हणजे फिक्स. इन म्हणजे काय? आयन प्रिफिक्स ज्याही वर्डच्या अगोदर येतो. आयन हा प्रिफिक्स म्हणजे अगोदरचा भाग. आयन ज्याही वर्डच्या अगोदर येतो त्या वर्डला तो निगेटिव्ह बनवतो. इनडेफिनिटचं मिनिंग काय असेल मग? जे फिक्स नाही ते. हॅलो, जे फिक्स नाही ते इनडेफिनाइट. आणि डेफिनाइट म्हणजे काय? फिक्स असलेलं. तर बघा आर्टिकल 3 असतात, अ, अँड आणि द. या आर्टिकल्सला आपण 2 भागामध्ये 2 टाइप्स मध्ये डिवाइड करू शकतो. एक असतं इनडेफिनाइट, दुसरं असतं डेफिनाइट. इनडेफिनाइट मध्ये 2 आर्टिकल्स असतात, अ आणि अँड. डेफिनाइट मध्ये एकच आर्टिकल असतं, ते म्हणजे असतं द. बघा इनडेफिनाइट मध्ये कोण कोण? अ आणि अँड. डेफिनाइट मध्ये कोण? द आर्टिकल. आता बघूयात इनडेफिनाइट आर्टिकल्सला आपण डिस्कस करूयात. हे बेसिक लेवलला सांगतो मी, डिटेल मध्ये खूप मोठा टॉपिक आहे. तर बघा इनडेफिनाइट आर्टिकल जे आहेत मित्रांनो ते आहेत 2. कोणकोणते सांगावर मला? अ आणि अँड. नेहमी लक्षात ठेवा ह्या अ आणि अँड हे इनडेफिनाइट आर्टिकलचा मिनिंग असतो 1. यांचा मिनिंग काय आहे? 1. याचा अर्थ काय? समजा मित्रांनो मी असं म्हटलं आय हॅव अ कार. मी असं म्हटलं आय हॅव अ कार. याचा अर्थ काय? माझ्याकडे किती कार आहे? एक कार. हा एक मिनिंग कोणी दिला मला? ह्या अ ना. बरोबर आहे. हा अ इंडिकेट करतो माझ्याकडे कार किती आहे? एक. याचाच अर्थ अ आणि अँड यांचा अर्थ काय असतो? मिनिंग काय असतो? 1. दुसरा अ आणि अँड यांच्या नंतर येणारा नाउन. बघा मी काय म्हणतो, अ आणि अँड यांच्या नंतर येणारा जो नाउन असतो हा ऑलवेज सिंगुलर असतो. हॅलो हॅलो, अ आणि अँड यांच्या नंतर नाउन कसा असतो? ऑलवेज सिंगुलर. मग थोडक्यात मला बेसिक लेवलला हे पण माहिती पाहिजे की नेमकं सिंगुलर नाउन कोणते आणि प्लुरल नाउन कोणते. अगदी मी इंट्रोडक्शन करतोय. बघा फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं बॉय. तर मित्रांनो हा जो बॉय आहे हा नाउन सिंगुलर आहे. बॉय मध्ये मी एस किंवा एस अटॅच केलं तर बॉईज बनतो. हा बॉईज काय झाला? प्लुरल झाला. टेबल हा सिंगुलर नाउन आहे. टेबल मध्ये एस किंवा एस अटॅच केलं बना टेबल्स प्लुरल आहे. मी बेंच म्हटलं तर बेंचचा जो बेंचेस बनतो हा प्लुरल असतो. प्रत्येक वेळीच मला एस किंवा एस अटॅच करून प्लुरल नाउन भेटतो असं बिलकुल नाही. काही नाउन मध्ये एस किंवा एस अटॅच न करताही त्याचं प्लुरल बनतं. वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे, पण सध्याच्या कन्सेप्टला मला बेसिक लेवलला मी असं म्हणतो की एखाद्या नाउनला एस किंवा एस अटॅच असेल तर तो नाउन कसा असतो? प्लुरल असतो, अनेक वचनी असतो. कारण भरपूर सारे नाउन असे कोणी म्हणा सर मग व्हॉट अबाउट मेन, व्हॉट अबाउट पोलीस, व्हॉट अबाउट पीपल वगैरे वगैरे, त्यांना आपण डिटेलमध्ये समोर बघणारच आहोत. पण बेसिक लेवलला जर म्हटलं तर एखाद्या नाउनला एस किंवा एस अटॅच असेल तर तो नाउन कसा असतो? प्लुरल. आणि ज्याला नाउन एस किंवा एस अटॅच नसेल तर तो असतो सिंगुलर. सिंगुलर म्हणजे एक वचनी आणि प्लुरल म्हणजे अनेक वचनी. तर बघा माझं म्हणणं काय आहे की इनडेफिनिट आर्टिकल जे आहेत अ आणि अँड, तर यांच्यापैकी अ आणि अँड पैकी अ आणि अँड हे दोघांचा मिनिंग काय असतो? 1. यांच्यानंतर नाउन कसा असतो? सिंगुलर. नाउन असेल सिंगुलर. आता बघा आता माझं असं म्हणणं आहे अ आणि अँड यांच्या नंतरच्या नाउनला, अ आणि अँड यांच्या नंतरच्या नाउनला कधीच एस किंवा एस अटॅच होत नाही. जनरली म्हणतो कारण काही काही ठिकाणी एस किंवा एस अटॅच असतं पण ते सिंगुलर असतं, तर आपण नंतर बघणारच आहोत. मला जनरली काय म्हणायचं, अ आणि अँड यांचा मिनिंग काय असतो? 1. यांच्यानंतर नाउन कसा येतो? सिंगुलर. याचा अर्थ काय? मी असं नाही म्हणू शकत आय हॅव अ कार्स. नाही म्हणतात मला आय हॅव अ कार्स असं म्हणता येणार नाही, कारण कार्स हा जो नाउन आहे हा प्लुरल आहे. म्हणून मी जनरली असं म्हणतो अ आणि अँड यांचं मिनिंग काय असेल? अ आणि अँड यांचं मिनिंग 1. अ आणि अँड यांच्यानंतर नाउन कसा? सिंगुलर. दुसरी गोष्ट अ आणि अँड यांच्यानंतरच्या नाउनला एस किंवा एस अटॅच होणार नाही. का होणार नाही? सिंपल. एस किंवा एस एखाद्या नाउनला अटॅच केलं तो कसा बनतो? प्लुरल बनतो. आणि चौथा पॉइंट अ आणि अँड यांच्यानंतर ऑलवेज काउंटेबल नाउन येतो. बघा अ आणि अँड यांच्यानंतर कसा नाउन येतो? काउंटेबल. आता मला थोडक्यात डिटेलमध्ये मला नंतर बघायचे, पण डिटेल बघण्याच्या अगोदर मला सांगा
काउंटेबल नाऊन काय असतं आणि अनकाउंटेबल नाऊन काय असतं. जर तुमच्या मनामध्ये हे चालू असेल की काउंटेबल म्हणजे मोजता येणारं आणि अनकाउंटेबल म्हणजे मोजता नाही येणारं, तर चुकीच्या वेळेने जात आहात मित्रांनो. बघा मी सिंपल सांगतो, आणखी थोडंसं आम्हाला समोर जायचंय, डिटेलमध्ये टॉपिक आपला पुढे बघायचंय. ज्याही नाऊनच्या अगोदर 1 2 3 4 5 अँड सो ऑन असे नंबर ज्यांच्या अगोदर आपला अटॅच करता येतात तो असतो काउंटेबल. ज्यांच्या अगोदर करता येत नाही ते असतं अनकाउंटेबल. आता तुम्ही म्हणता सर मोजता येणं हा कन्सेप्ट चालणार नाही का? बिलकुल चालणार नाही. कारण काय होतं, समजा मी एखाद्या किराणा दुकानात गेलो आणि मी त्याला म्हटलं किंवा मला 1 किलो साखर दे, तो साखर तर तुम्हाला मोजून देतो. मग 1 किलो साखर देतली तर मी सुगर म्हटलं तर सुगर तर मला असं मोजता येतो, पण हा सुगर अनकाउंटेबल आहे. मी म्हणतो त्याला मला 1 लिटर ऑइल दे, तर ऑइल तर मोजता येतं पण तो अनकाउंटेबल आहे. मग आपल्याला ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी सगळ्यात बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. ज्याही नाऊनच्या अगोदर 1 2 3 4 5 असे नंबर अटॅच करता येतात विदाउट हेल्प ऑफ एनी मेजरमेंट युनिट. कुठलंही मेजरमेंट युनिट न घेता, विदाउट एनी मेजरमेंट युनिट, ज्याच्या अगोदर आपण 1 2 3 4 5 हा नंबर अटॅच करू शकतो तो झाला काउंटेबल नाऊन. आणि ज्याच्या अगोदर 1 2 3 4 5 हा नंबर आपला अटॅच करता येत नाही तो झाला अनकाउंटेबल. सिंपल बघा, मी याला डिटेलमध्ये समोर बघणार बरं का, फक्त सध्या मला बेसिक लेवलला म्हणतोय मी. बॉय आणि राईस या दोघांपैकी मला ठरवायचंय कोणता काउंटेबल आणि कोणता अनकाउंटेबल. तर बघा मी असं म्हणू शकतो देअर आर 2 बॉईज, देअर आर 10 बॉईज, देअर इज ओनली 1 बॉय. म्हणजे 1 2 3 4 5 मी बॉयच्या अगोदर ठेवू शकतो. पण मी असं म्हणू शकतो का देअर इज 1 राईस, देअर आर 2 राईसेस, गिव्ह मी 5 राईसेस, असं म्हणू शकतो का? नाही. म्हणजे ज्याच्या अगोदर आपण 1 2 3 4 5 हा फक्त नंबर ठेवू शकतो तो झाला काउंटेबल, ज्याच्या अगोदर ठेवू शकत नाही तो झाला अनकाउंटेबल. जगातला कोणताही नाऊन आणा माझ्या समोर, मी तुम्हाला या कन्सेप्टना सॉल्व्ह करून दाखवतो तो काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे. तर काउंटेबल अनकाउंटेबल साठी मोजणं ही आपल्यासाठी परिमाण आहे का? नाही. मग काय आपल्यासाठी कन्सेप्ट? ज्याच्या अगोदर 1 2 3 4 5 हा नंबर ठेवता येतो तो काउंटेबल, ज्याच्या अगोदर ठेवता येत नाही तो झाला अनकाउंटेबल. म्हणजे आता बघा आपली पहिली कन्सेप्ट काय होती? इनडेफिनिट आर्टिकल म्हणजे अ आणि ॲन. अ आणि ॲनचा मिनिंग काय? 1. अ आणि ॲन यांच्यानंतर कोणता नाऊन येतो? सिंग्युलर. यांच्यानंतरच्या नाऊनला यस किंवा यस अटॅच होता का? नाही. अ आणि ॲन च्या नंतर येणारा जो नाऊन असतो तो कसा असतो? तर तो असतो काउंटेबल. आता बघा पाचवी कन्सेप्ट, एखाद्या शब्दाच्या अगोदर आर्टिकल अ यूज करायचं की ॲन यूज करायचा हे कशावर डिपेंड करतं? कोणी सांगू शकेल मला? मनातल्या मनात बोला. एखाद्या शब्दाच्या अगोदर आर्टिकल अ यूज करायचं की ॲन यूज करायचं हे कशावर डिपेंड करतं मित्रांनो? तुम्ही म्हणता सर एका लहान लेकरासर काय विचारता, आम्ही शाळेत बघितलं नाही का? ए ई आय ओ आणि यू यांनी जर का एखाद्या शब्दाची सुरुवात झाली असेल तर त्याच्या अगोदर काय यूज करायचं? ॲन. आणि जर बाकी कन्सोनंट्स यांना आपण स्वर म्हणतो, वावेल्स, इंग्लिशमध्ये वावेल्स आणि मराठीमध्ये स्वर. तर स्वराने सुरुवात झाली असेल एखाद्या शब्दाची त्याच्या अगोदर ॲन यूज करायचं. आणि व्यंजन ज्याला आपण कन्सोनंट्स म्हणतो, बी सी डी एफ वगैरे वगैरे यांनी झाले असेल तर अ यूज करायचं. बरोबर आहे का? नाही. मित्रांनो ही जगातली सर्वात बोगस कन्सेप्ट आहे, सर्वात बोगस कन्सेप्ट. आपण काय म्हणतो? एखाद्या शब्दाच्या अगोदर आर्टिकल अ यूज करायचे की ॲन यूज करायचं यासाठी आपण ए आय ओ यू ही कन्सेप्ट यूजच करू शकत नाही. ए आय ओ यू ही जी कन्सेप्ट होती मित्रांनो, ही कन्सेप्ट होती आपली स्कूल लेवलला, जेव्हा आपल्याला सर्व शब्दांचं प्रोनाउन्सिएशन करणं शक्य नव्हतं म्हणून तो शॉर्टकट होता. ऍक्च्युली कॉम्पिटेटिव्ह लेवलला ए आय ओ यू ही कन्सेप्ट कुठंही यूज केला जाऊ शकत नाही. मग नेमकं कन्सेप्ट काय? एखाद्या शब्दाच्या अगोदर तुम्हाला अ यूज करायचा की ॲन यूज करायचा हे कशावर डिपेंड करतं? भरपूर साऱ्या थेरी आहे त्याबद्दल, पण मी तुम्हाला सगळ्यात सिंपल थेरी सांगतो. एखाद्या शब्दाच्या अगोदर तुम्हाला अ यूज करायचं की ॲन यूज करायचं हे कळत नसेल तर सिंपल काय करा, त्या शब्दाचा मराठी प्रोनाउन्सिएशन बघा. इफ मराठी प्रोनाउन्सिएशन स्टार्ट्स विथ
मराठी वावेल्स अ आ ई ई उ उ आहा जे काय असेल ते, तर मराठीमधले जे स्वर आहे एखाद्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन मराठी स्वराने मराठी वावेल्सनं स्टार्ट होत असेल तर त्याचा अगोदर यूज करा अँड. If pronunciation of word starts with Marathi consonants k, k, g, g and so on, then we have to use article a. If pronunciation of word starts with Marathi vowels, that is a, a, ई उ आहा वगैरे वगैरे, तर तेव्हा आपल्याला काय यूज करायचं and if the pronunciation of word starts with Marathi consonants, that is k, k, g, g, then we have to use article a. म्हणजे एखाद्या शब्दाच्या अगोदर आर्टिकल आपलं अ यूज करायचं की ॲन यूज करायचं, कशा डिपेंड करतं मित्रांनो, त्या वर्डच्या प्रोनाउन्सिएशन वरती. इफ प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड स्टार्ट्स विथ मराठी pronunciation of word starts with Marathi vowels a, a, e, then we have to use article and if the pronunciation of word starts with Marathi consonants k, k, g, g, then we have to use article a. For example, आता बघा, मला हे शब्दांच्या अगोदर आर्टिकल अ किंवा ॲन यूज करायचं. तुम्ही ए ई आय ओ यू बघायचं नाही, भरपूर ठिकाणी ते रॉंग जाणार आहे. बघा तुमच्यासाठी मला सांगा, तुम्हाला माहिती आहे युनिव्हर्सिटी, जे शब्द तुम्हाला माहिती आहे त्यापैकी सांगतो. युनिव्हर्सिटी एक वर्ड आहे, दुसरा वर्ड आहे आवर. आता तुम्ही जर का ट्रॅडिशनल कन्सेप्ट न गेले तर आवरच्या अगोदर अ यायला पाहिजे आणि युनिव्हर्सिटी अगोदर ॲन यायला पाहिजे, पण असं होत नाही. इथं येतं अ आणि इथं येतं ॲन. कशामुळं हेच आपल्याला बघायचंय. आता बघा पेन, तुम्हाला मी काय सांगितलं, एखाद्या शब्दाच्या अगोदर आर्टिकल अ यूज करायचं की ॲन यूज करायचं हे कशावर डिपेंड करतं, त्या वर्डच्या प्रोनाउन्सिएशन वरती. इफ प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड स्टार्ट्स विथ मराठी वावेल्स अ आ ई उ, then we have to use article and. If pronunciation of word starts with Marathi consonants, that is k, k, g, g, then we have to use article a. For example, pen. आता बघा पेनचं काय स्टार्ट होतं प. आता प जे आहे हे प क ख च्या ग्रुपमध्ये तिथं पाहिजे अ पेन. टेबल ट अ टेबल. युरोपियन ई ना स्टार्ट होतं पण प्रोनाउन्सिएशन या यू ना स्टार्ट होतं. गाईचं किंवा यज्ञाचं किंवा गाईचं अ, तर येणी होतं, त्यामुळे इथं जरी ई असेल तरी आपण इथं अ युरोपियन म्हणतो, आयन युरोपियन म्हणत नाही. युनियन यू ना स्टार्ट होतं म्हणून अ युनियन. वन रुपी नोट, ह्या व कडे बघू नका, व असं प्रोनाउन्सिएशन आहे तर अ वन रुपी नोट. येचना जरी स्टार्ट होत असेल तरी देखील हे आवर असे अवर, त्यामुळे इथं ॲन आवर पाहिजे. ऑनरेबल मॅन ॲन ऑनरेबल मॅन येईल, कारण ऑनरेबलचं ऑ. ऑरेंजचं परत ऑ, ऑ मुळे इथं काय पाहिजे ॲन. एलिफंटचं ये ॲन एलिफंट. युनिफॉर्मचं परत ये, बरोबर आहे. युनिव्हर्सिटीचं यू आलं त्यामुळे अ युनिव्हर्सिटी. इंटेलिजंट गर्ल इथं काय आलं पाहिजे ॲन इंटेलिजंट, कारण आय ऍक्च्युली नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह किंवा नाऊन आणि ऍडव्हर्ब जर का सोबत आले तर जो पहिला शब्द असतो ना त्याच्यानुसार आपल्याला आर्टिकल घ्यावं लागतं. आपण समोर बघणारच आहे. ऑक्स, ऑक्सचं परत ऑ, त्यामुळे ॲन ऑक्स. त्यामुळे बघा कार, कारचं क अ कार. इंक पॉट ॲन इंक पॉट. वन आईड मॅन अ वन आईड मॅन. कम्प्युटर अ कम्प्युटर. युनिक, युनिक मध्ये झालं अ युनिक. युनिव्हर्सल अ युनिव्हर्सल. अम्ब्रेला अम्ब्रेला ॲन अम्ब्रेला. युटेन्सिल बघा अ युटेन्सिल. अनसीन पॅसेज अ आलं ॲन अनसीन. ऑल ऑल ॲन ऑल. ऑर्फनचं ऑल ॲन ऑर्फन्स. अंपायरचं अंपायर अंपायर ॲन अंपायर. ॲसचं एक तर असं येईल किंवा असं येईल, पण दोन्ही केसमध्ये इथं ॲनच येईल. आता हे झालं एखादा वर्ड जर का एबीसीडी असं किंवा सॉरी ए यू आय यू न स्टार्ट झाला किंवा सॉरी हा जर का शब्द असेल तर. जर का शब्द हा अब्रिव्हेटेड फॉर्म मध्ये असेल किंवा शॉर्ट फॉर्म असेल तर मग काय, जसं की आता एफ आय आर हे तीन बघा एच एम टी अब्रिव्हेटेड फॉर्म आहे, संक्षिप्त रूप आहे. तर अशा केसमध्ये एखाद्या शब्दाच्या अगोदर आर्टिकल अ यूज करायचं की आय यूज करायचं हे कशावर डिपेंड करतं. तर मित्रांनो ते डिपेंड परत त्या शब्दाच्या प्रोनाउन्सिएशनवर करतं. जसं की एफ आय आर एफ आय आर एफ
ये ना स्टार्ट होतो आयन येईल, आयन ए फायर. HMT ये ना स्टार्ट होतो आयन HMT. LLB ये ना स्टार्ट झाला आयन LLB. MBA ये ना स्टार्ट झाला आयन MBA. बी ह्या बी ना स्टार्ट झाला PSI पी मुळे ये. STI ये ना स्टार्ट झाला, इथं काय पाहिजे मग आता आयन. इथं बघा SP ये ना स्टार्ट झाला आयन SP. NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, इथं NIA ये ना स्टार्ट झाला आयन NIA. एक्सरे ये ना स्टार्ट झाला मित्रांनो आयन एक्सरे. ही इज MLA म्हणत नाही आपण, ही इज आयन MLA म्हणतो. इथं MLA ये ना स्टार्ट झाला. MP मेंबर ऑफ पार्लमेंट, त्या ठिकाणी काय पाहिजे आयन MP. म्हणजे मित्रांनो एखाद्या शब्दाच्या अगोदर आर्टिकल घ्यायचं की आयन घ्यायचं हे कशावर डिपेंड करतं मित्रांनो, त्या शब्दाच्या मराठी प्रोनाउन्सिएशन वरती. If the pronunciation of word starts with Marathi vowels, that is a, e, then we have to use an article. And if pronunciation of word starts with Marathi consonants, that is क ख ग घ, then we have to use article a. इतकं बेसिक आपल्यासाठी सफिशियंट आहे आर्टिकलच्या. बघा आर्टिकल्सला आपण दोन टाईप मध्ये डिवाइड केलं, डिफिनाइट इनडेफिनाइट. डिफिनाइट म्हणजे फिक्स, इनडेफिनाइट म्हणजे जेव्हा फिक्स नाही ते. इनडेफिनाइट मध्ये बघितलं आपण इनडेफिनाइट आर्टिकल कोणकोणते, आणि ॲन. आणि ॲनचा मिनिंग काय असतो वन. आणि ॲन यांच्यानंतर नाऊन कसं येतो सिंग्युलर. आणि ॲन यांच्यानंतर नाऊनला येस किंवा येस अटॅच होईल का, बिलकुल नाही. आणि ॲन यांच्यानंतरचं नाऊन काउंटेबल का अनकाउंटेबल, काउंटेबल. आणि ॲन यांचा यूज एखाद्या शब्दाच्या समोर करायचा असेल तर आपल्याला काय करावं लागतं, त्या शब्दाचा उच्चार बघावा लागतो. इफ प्रोनाउन्सिएशन ऑफ वर्ड स्टार्ट्स विथ मराठी वावेल्स, दॅट इज अ ई, देन वी हॅव टू यूज आर्टिकल अँड. If pronunciation of word starts with Marathi consonants क ख ग घ, then we have to use article a. आपण हे इनडेफिनाइट आर्टिकल पर्यंत ओके आहे. आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा पार्ट आपला आता डेफिनेट आर्टिकल. बाबा डेफिनेट आर्टिकल जे आहे द, याचा नेमका कधी यूज करायचा. बघा डेफिनेट आर्टिकल जे आहे द, याचा नेमका आपल्याला यूज करायचा कुठं. आता बघा नावातच आहे डेफिनाइट, नावातच काय यायचं डेफिनाइट. डेफिनाइट म्हणजे काय मित्रांनो फिक्स. डेफिनाइटचा मिनिंग आहे फिक्स. जेव्हा केव्हा नाऊन बद्दल आपल्याला फिक्स इन्फॉर्मेशन असते, बघा जेव्हा केव्हा नाऊन बद्दल आपल्याला फिक्स इन्फॉर्मेशन असते तेव्हा जो आर्टिकल यूज करायचा तो असतो द. म्हणजे कसं बघा, मी एक नेहमी एक्झाम्पल सांगत असतो, ते आपलं स्टुडंट्स मजाकमध्ये पण आपलं स्टेटमेंट मला रिपीट सांगत असतात. असं जस्ट इमॅजिन करा की तुम्ही माझ्यासारखे असे एकदम जाड आहात आणि तुम्हाला डेली असं वाटतंय की आपल्याला सकाळी सकाळी फिरायला जायचंय. वाटतंय, फक्त वाटतंयच, जात कधीच नाही. पण एक दिवस काय झालं, तुमच्या आवडत्या व्यक्तीनं तुम्हाला काय केलं, टोमणे मारले की तू इतका जाड झालास वगैरे वगैरे. तुम्ही मुलगी असेल तुमच्या त्या पर्सननं तुम्हाला टोमणे मारले, तू किती जाड झालीस वगैरे वगैरे. तुमच्या मनाला ते शब्द खूप लागले. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळीच उठले, सकाळी 3 वाजता उठले आणि लागले पळायला. पळत खूप पळाले म्हणून म्हणतोय. पळत तुम्ही एका फॉरेस्टमध्ये पोहोचले. कुठे पोहोचले, फॉरेस्टमध्ये. आणि फॉरेस्टमध्ये तुम्ही समोर डोळे उघडून बघितलं तर समोर होता एक वाघोबा. आता वाघोबा समोर आहे, मग काय म्हणणार तुम्ही वाघोबाला, हाय वाघोबा काय चाललं, असं करणार का, नाही. मग काय करणार तुम्ही, परत पळणार. आता पळणार कुठं, परत घराकडे. मग तुम्ही पळत घरी आले. घरी तुमच्या आईनं तुम्हाला बघितलं. तुम्ही पूर्णपणे घामाने ओलेचिंब होऊन गेलेले होते. तुमची आई तुम्हाला म्हणते की नालायका, तू इतका कशाला पळाला, पहिला दिवस होता, इतकी एक्सरसाइज कशाला केली. तुम्ही आईला म्हणता, आई एक्सरसाइज वगैरे काही नाही, आय सॉ अ टायगर. तुम्ही काय म्हणता आईला, बघा आय सॉ अ टायगर, द टायगर वाज फेरोसियस. काय म्हणतो मी, द टायगर वाज फेरोसियस. फेरोसियसचा मिनिंग असतो भयानक.
तुम्ही काय म्हणता बघा, आय सॉ अ टायगर, द टायगर वॉज फेरोशियस. आई मी एक टायगर बघितला आणि तो टायगर भयानक होता. मी याला थोडं मराठीतलं तुम्हाला कळण्यासाठी, आय सॉ अ टायगर, आई मी एक टायगर बघितला आणि तो टायगर कसा होता, भयानक होता. मित्रांनो, डेफिनाइटचा सगळे कन्सेप्ट एका सेंटेन्स मध्ये दडलेली. मला कोणी सांगेल तुम्ही इथं अ टायगर काय यूज केलं, आय सॉ अ टायगर का म्हणलं तुम्ही, आय सॉ अ टायगर, मी एक टायगर बघितला. तुम्ही जेव्हा जंगलामध्ये गेले तेव्हा तुमच्यासाठी फिक्स नव्हतं तुम्ही कोणता टायगर बघणार आहे, तुम्ही अचानक बघितला, तो तुमच्यासाठी इनडेफिनाइट होता, त्याच्यावर तुम्हाला काही फिक्स माहिती नव्हती. तेव्हा तुम्ही काय म्हटले, आई मी एक टायगर बघितला, आय सॉ अ टायगर, द टायगर वॉज फेरोशियस, तो टायगर भयानक होता. कोणता टायगर आहे मित्रांनो, हा टायगर ज्या टायगरला तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे. म्हणून इथं मला द आर्टिकल यूज करावा लागला. याला आपण डिटेलमध्ये समोर बघणारच आहे, पण मला सांगायचं काय, द आर्टिकल कशामुळे आला, त्या नाउन बद्दल मला फिक्स इन्फॉर्मेशन माहित झाली, मी बघितलेला टायगर, म्हणून ते द आर्टिकल आला. याला आपण डिटेलमध्ये समोर बघणारच आहोत. पण मला सांगायचं काय की आर्टिकलचं मी थोडं इंट्रोडक्शन दिलं, फक्त इंट्रोडक्शन दिलं तुम्हाला मी पार्ट्स ऑफ स्पीचचं आणि आर्टिकल्सचं. आर्टिकल टॉपिक संपलेला नाही, खूप मोठे डिटेलमध्ये डीपमध्ये आणखीन भरपूर साऱ्या कन्सेप्ट आपल्याला बघायच्या आहेत. पण मी आज जे बघितलं त्यापैकी बेसिकली मी 8 पार्ट्स ऑफ स्पीच बघितले. कोणकोणते होते 8 पार्ट्स ऑफ स्पीच, नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. नाउन म्हणजे काय, कोणतंही नाव काय असतं, नाउन. नाउनला रिप्लेस करणारा कोण, प्रोनाउन. नाउन आणि प्रोनाउन बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा कोण, ॲडजेक्टिव्ह. व्हर्ब म्हणजे काय, ऍक्शन. त्यानंतर ॲडव्हर्ब म्हणजे काय, व्हर्ब बद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा, क्रिया कशी घडते सांगणारा ॲडव्हर्ब. प्रिपोजिशन काय, पोझिशन दाखवतो, कोणाची, नाउन किंवा प्रोनाउनची. कंजंक्शनचं काम काय, जोडण्याचं, कोणाला जोडतो, दोन नाउन, व्हर्ब्स, दोन कोणते असू शकतात, दोन नाउन्स असतील, फ्रेजेस असतील, सेंटेन्स असेल, कोणी असू शकतं, दोघांना जोडण्याचं काम कोण करतो, कंजंक्शन. आणि इंटरजेक्शन काय दाखवतो, आपल्या फिलिंग्स दाखवतो. आणि आर्टिकल्स म्हणजे कोण, ॲन आणि द. ॲन आणि द या तिघांना आपण 2 टाईप मध्ये डिव्हाइड केलं. कोणकोणते, डिफिनाइट, इनडेफिनाइट. डिफिनाइट मध्ये कोण, द. इनडेफिनाइट मध्ये कोण, आणि ॲन. आणि ॲन यांना आपण काय म्हणतो, इनडेफिनाइट आर्टिकल. का, कारण यांचा बद्दल येणारा, यांच्या समोर येणारं जे नाउन आहे त्याच्याबद्दल फिक्स इन्फॉर्मेशन नसते. आणि ॲन यांचा मिनिंग काय, वन. आणि ॲन यांच्यानंतर येणाऱ्या नाउनला येस किंवा येस लागतं का, नाही. का लागत नाही, कारण नाउन कसा असतो, सिंग्युलर. आणि ॲन यांच्यानंतर येणारा नाउन कसा, काउंटेबल. आणि एखाद्या शब्दाच्या अगोदर यूज करायचं का ॲन यूज करायचं, हे कशावर डिपेंड करतं, त्या वर्डच्या प्रोनाउन्सिएशन वरती. इफ pronunciation of word starts with Marathi vowels a, a, e, then we have to use article an. And if pronunciation of word starts with Marathi consonants k, k, g, g, then we have to use article a. इथपर्यंत आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हळूहळू आणखीन लेंथ पण लेक्चरची वाढवत जाणार आहोत आणि सोबत तुम्हाला सर्व PDF देखील मिळतील. सध्या आपल्या आणखीन डेमो लेक्चर्स स्टार्ट आहेत. आपलं 10 तारखेपासून बॅच सुरू होईल. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वांना ॲडमिशन घ्यायचे. 10 तारखेनंतर ॲडमिशन झाल्यानंतर एक तुमचा बॅचचा ग्रुप बनवण्यात येईल आणि त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला स्वतः तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर देखील देईल. सध्या व्हॉट्सअपला सर्वांना रिप्लाय करणं पॉसिबल नाहीये. आणि आणखी सोबत आपण ह्या बॅचमध्ये व्होकॅब पण घेणार आहोत. व्होकॅबचं एक लेक्चर मी टाकलेलं आहे, दुसरे लेक्चर येतील आणि सर्व कंटेंट तुम्हाला 4 कलरच्या फॉर्मॅटमध्ये आपल्या ॲपवरती ऑलरेडी अवेलेबल करून दिलेलं आहे आणि याच्या पुढेही मिळेल. थँक्यू व्हेरी मच. आपण आज येथेच थांबूयात.